ओयूमुआमुआ. हे नाव याआधी कधी ऐकलं आहे का? कदाचित ऐकलंही असेल, पण हा काय प्रकार आहे ते जाणून घेऊया. ओयूमुआमुआ हा मानवाला ज्ञात झालेला पहिला इंटरस्टेलर ऑब्जेक्ट आहे. आता हे इंटरस्टेलर ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर अवकाशातील कोणतीही एंटिटी किंवा बॉडी जी तारा आणि उपतारा याशिवाय इंटरस्टेलर स्पेस मध्ये आहे आणि कोणत्याही ताऱ्याशी गुरुत्वाकर्षणामध्ये बांधलेली नाही, त्याला इंटरस्टेलर ऑब्जेक्ट असे म्हटले जाते. ओयूमुआमुआ खरं तर पहिला इंटरस्टेलर ऑब्जेक्ट आहे. ओयूमुआमुआ हे नाव त्याला शोधणाऱ्या संशोधकांनी दिले आहे. त्याचा अर्थ होतो अ मेसेंजर फ्रॉम अ फार अरायव्हिंग फर्स्ट. याचा शोध 19 ऑक्टोबर 2017 रोजी रॉबर्ट बेअर्क यांनी पेन स्टार टेलिस्कोप हवाई येथून लावला. त्याचा शोध लागला तेव्हा हा ऑब्जेक्ट पृथ्वीपासून सुमारे 3,30,00,000 किलोमीटर अंतरावरून प्रवास करत होता. हे अंतर म्हणजे पृथ्वी आणि चंद्र यामधील अंतराच्या 85 पट इतके आहे. आधी त्याला धूमकेतूच समजले गेले, परंतु नंतर त्याहून वेगळा आहे हे जाणवल्यावर त्याचे वर्गीकरण इंटरस्टेलर ऑब्जेक्ट या नवीन वर्गात केले. साधारण 800 फूट बाय 100 फूट मापाचा एखाद्या सिगार सारख्या आकाराचा हा ऑब्जेक्ट बर्फाने बनलेला असून त्याचा पृष्ठभाग कार्बनने संपन्न आहे. ओयूमुआमुआची कक्षा खूपच वेगळी आणि वेग प्रचंड होता. 26 किलोमीटर प्रति सेकंद या त्याच्या वेगामुळे सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामध्ये न अडकता तो बाहेर पडला. बर्फाचा बनलेला असून आणि सूर्याच्या अतिशय जवळून जाऊनही तो वितळला नाही किंवा धूमकेतूप्रमाणे मागे शेपूटही तयार झाले नाही. अशा वेगळ्या गुणधर्माचा स्पेस मधील ऑब्जेक्ट अभ्यासनाची संधी या निमित्ताने वैज्ञानिकांना मिळाली. ओयूमुआमुआ सारखे ऑब्जेक्ट कधीतरी एकदा आपल्याला अभ्यासाची संधी देतात, त्यामुळे ज्ञात नसणाऱ्या अनेक गोष्टी ज्ञात होतात. आजच्या आपल्या नवीन दोस्ताचा प्रश्न देखील अंतराळाविषयीच्याच वेगळ्या कल्पनेबाबत आहे. चला तर मग ऐकूया आजचा आपला नवीन प्रश्न. हॅलो एव्हरीवन, माझं नाव प्रथमेश निंबाळकर. मी ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय इयत्ता 3री मध्ये शिकतो. लॉकडाऊन पूर्वी आम्ही सर्व वीकेंडला फिरायला जायचो, पण आता ते कोरोनामुळे शक्य होत नाही. पण स्पेस मध्ये कोरोना नसेल. माझा प्रश्न असा आहे की जसे आपण पृथ्वीवर फिरतो तसे स्पेस मध्ये फिरता येईल का? व्हेरी गुड प्रथमेश. इट्स अन इंटरेस्टिंग अँड फ्युचरिस्टिक क्वेश्चन. साहजिकच मुलांच्या मनामध्ये असे प्रश्न या लॉकडाऊनमुळे येतील यात काही शंकाच नाही. पण त्याही पुढे जाऊन शहराबाहेर किंवा देशाबाहेर नव्हे तर चक्क आपल्या प्लॅनेट बाहेर फिरायला जाण्याची कल्पनाच भन्नाट आहे. त्यासाठी या छोट्या दोस्ताचं खरंच कौतुक. सध्या पृथ्वीवर मनासारखं फिरता येत नाही, मग पृथ्वी भोवती फिरण्याबाबत तुम्ही काय म्हणाल? चला तर मग आजच्या विज्ञान कथेतून जाणून घेऊया स्पेस टुरिझम बद्दल. तुम्ही फिरायला कुठे जाता? महाबळेश्वर, पाचगणी, मनाली, काश्मीर, गोवा आणि फार फार तर अमेरिका किंवा युरोप, बरोबर? पण जगातील एकेकाळचा सर्वात श्रीमंत माणूस कुठे फिरायला जातो? तर थेट अंतराळात. जगभरात आता स्पेस टुरिझम सुरू झाले आहे. आतापर्यंत अंतराळवीरच अंतराळात जात होते, पण आता तसे नाही. मानवाने अंतराळ संशोधनाच्या जगात क्रांतिकारी पावले उचलत अंतराळ पर्यटन सुरू केले आहे आणि येत्या काही दशकात त्यात वाढही होण्याची चिन्हे दिसत आहेत. ब्रिटिश अब्जाधीश सर रिचर्ड ब्रॅन्सन हे आपल्या व्हर्जिन गॅलेक्टिक कंपनीतर्फे काही महिन्यापूर्वीच अंतराळ प्रवास करून आले. त्यांनी 17 वर्षापूर्वी अंतराळ प्रवासी होण्याचे स्वप्न पाहिले होते. 11 जुलै 2021 रोजी वयाच्या 71व्या वर्षी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरले आणि खाजगी अवकाश पर्यटनाच्या नव्या युगाचा प्रारंभ झाला. त्यांच्या या सफरीत आणखी 5 क्रू मेंबर होते. त्यात व्हर्जिन गॅलेक्टिक कंपनीचीच एरोनॉटिकल इंजिनियर व अंतराळवीर सिरिशा बांदाला सुद्धा सामील होत्या. सिरिशा या भारतीय वंशाच्या आहेत. न्यू मेक्सिकोच्या स्थानकातून उड्डाण करत हे सुपरसोनिक स्पेस शटल सुमारे 88 किलोमीटर उंचीवर पोहोचले. 3 ते 4 मिनिटे गुरुत्वाकर्षण रहित स्थितीत म्हणजे झिरो ग्रॅव्हिटीचा आनंद घेत हे अंतराळ प्रवासी परत सुखरूप पृथ्वीवर उतरले. या प्रवासात महत्वाचे म्हणजे त्यांना पृथ्वीची वक्रता अनुभवता आली. आतापर्यंत ISS किंवा इतर यानाने प्रकाशित केलेली पृथ्वीची छायाचित्रे आपण सर्वांनीच पाहिली आहेत, पण स्वतःच्या डोळ्याने हे अनुभवण्याची संधी आता लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होण्याचेच हे संकेत आहेत. अर्थात नजीकच्या काळात हे सौभाग्य काही अब्जाधीश लोकांसाठीच मर्यादित असणार यात काही दुमत नाही.
पण कालांतराने ही सेवा सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकेलच की, असं म्हणण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे अगदी अलीकडचेच एक उदाहरण. ते उदाहरण म्हणजे स्पेसएक्सची अंतराळ पर्यटन मोहीम. अमेरिकन उद्योजक इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीची पहिली अंतराळ पर्यटन मोहीम यशस्वी ठरली आहे. इलॉन मस्क हे टेस्ला मोटर्सचे सीईओ आहेत आणि स्पेसएक्स ही देखील त्यांचीच कंपनी असून ती स्पेसक्राफ्ट आणि रॉकेट तयार करून लॉन्च देखील करते. स्पेसएक्सच्या या मिशनचे नाव होते इन्स्पिरेशन4. स्पेसएक्सने 16 सप्टेंबर 2021 रोजी अंतराळ पर्यटन सुरू केले. त्यांनी फ्लोरिडा मधील नासाच्या केनेडी स्पेस रिसर्च सेंटर मधून फाल्कन 9 हे रॉकेट प्रक्षेपित केले. त्याला जोडलेल्या ड्रॅगन कॅप्सूल मधून 4 अंतराळ प्रवासी अंतराळात रवाना झाले. प्रक्षेपणानंतर थोड्याच वेळात हे कॅप्सूल रॉकेट पासून वेगळे झाले आणि त्यांचा अंतराळ प्रवास सुरू झाला. या कॅप्सूलने 3 दिवस 575 किलोमीटर उंचीवरून पृथ्वीची परिक्रमा केली आणि 19 सप्टेंबर रोजी पृथ्वीवर परतले. विशेष बाब म्हणजे या प्रवासातील 4ही व्यक्ती सामान्य नागरिक होत्या. ते अंतराळवीर नव्हते. त्यापैकी 2 प्रशिक्षित वैमानिक होते, परंतु त्यांचे अंतराळ यान चालवण्यात कोणतेही योगदान नव्हते. तर यानाचे पूर्ण नियंत्रण पृथ्वीवरूनच करण्यात आले होते. यामुळेच इन्स्पिरेशन4 हे कोणताही व्यावसायिक अंतराळवीर नसलेले पहिले क्रू ऑर्बिटल मिशन बनले आहे. त्या 4 व्यक्तींमध्ये 2 पुरुष आणि 2 स्त्रियांचा समावेश होता. पुरुषांमध्ये पहिली व्यक्ती होती 38 वर्षीय जेआर आयजॅकमॅन, जे ई कॉमर्स कंपनीचे सीईओ आहेत. तर दुसरी व्यक्ती होती क्रिस सॅम्ब्रॉस्की, जे वॉशिंग्टन मध्ये डेटा इंजिनियर म्हणून काम करतात. तर महिलांमध्ये होत्या सियान प्रॉक्टर, ज्या 51 वर्षीय प्राध्यापिका आहेत. तर चौथी व्यक्ती होती 29 वर्षीय हेली एक्रेनॉक्स. हेलीला तिच्या लहानपणीच कर्करोग झाला होता. त्यातून बरी झाल्यानंतर पुढे हेलीने हेल्थ केअर वर्कर हेच काम स्वीकारले. हेलीच्या डाव्या पायात टिटॅनियम रॉड इम्प्लांट केलेला आहे आणि अशा प्रकारे अंतराळात जाणारी हेली सर्वात कमी वयाची अमेरिकन नागरिक ठरली आहे. एकूणच सर्व पाहता स्पेस टुरिझमचा एक नवा अध्याय आता सुरू झाला आहे हे खरे. यापैकी खाजगी कंपन्या या शर्यतीत उतरत आहेत. त्यापैकी रिचर्ड ब्रॅन्सनची व्हर्जिन गॅलेक्टिक, एलॉन मस्कची स्पेसएक्स, जेफ बेझोसची ब्ल्यू ओरिजिन, तसेच ओरायन स्पॅन, बोईंग या खाजगी कंपन्या यात अग्रेसर आहेत. या सर्व मोहिमांचा सर्व खर्च खाजगी कंपन्या करीत असल्या तरी त्यांना तांत्रिक सहाय्य मात्र नासा करत आहे. त्यामुळे इतर देशांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या मोहिमा त्या देशाच्या राष्ट्रीय संस्थांच्या मदतीने पार पाडू शकतात असेच चित्र समोर येत आहे. आता हे सर्व ऐकत असताना तुम्ही मनातल्या मनात अंतराळात एक फेरफटका तरी नक्की मारून आला असाल. पण या सर्वासाठी खर्च किती येतो याबद्दल देखील उत्सुक असाल तर मग ऐका. झिरो ग्रॅव्हिटीचा आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्या फ्लाईटवरील एका सीटसाठी एका प्रवाशाला $7,500 म्हणजे आजच्या तारखेला $5,61,447 अधिक 5% कर भरावा लागतो. या पॅकेज मध्ये नाश्ता, दुपारचे जेवण आणि झिरो ग्रॅव्हिटी मधील तुमचा एक मस्त फोटो इत्यादीचा समावेश असतो. आता जर तुम्हाला स्पेस स्टेशनला जाऊन राहायचे असेल तर त्याचा खर्च किती येईल हे पाहू. 2022 मध्ये ओरायन स्पॅन ही कंपनी स्पेस स्टेशनला टुरिस्ट पाठवण्याच्या तयारीत आहे आणि आश्चर्य म्हणजे स्पेस स्टेशनचे त्यांचे बुकिंग फुल झाले आहे. त्याच्या एका सीटसाठीचा खर्च 70 लाख युरोज पेक्षा जास्त आहे. ही रक्कम म्हणजे साधारण 60 कोटी रुपये इतकी आहे. स्पेसएक्सच्या याच ड्रॅगन कॅप्सूल मधून एक्झॉन स्पेस या कंपनीकडून एक मोहीम निघणार आहे आणि त्याचे 10 दिवसाचे प्रॉपर टुरिस्ट पॅकेज आहे, ज्याचा खर्च आहे $55 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे साधारण 41 कोटी रुपये जस्ट फॉर 1 सीट. 2021 पूर्वीही व्यावसायिक अवकाश पर्यटन झाले होते. डेनिस टिटो हा पहिला व्यावसायिक अवकाशयान प्रवासी मानला जातो. टिटो एप्रिल 2001 मध्ये रशियाच्या सोयुझ TMA प्रक्षेपक वाहनातून अवकाशात गेला होता. त्यानंतर सन 2002 ते 2009 या कालावधीमध्ये मार्क शटलवर्थ, ग्रेग ऑलन्स, अनौश अन्सारी, चार्ल्स सिमॉनी, रिचर्ड गॅरिऑट, गायला लिबर्टे या सर्वांनी अवकाशात सशुल्क प्रवास केला आहे. इच्छुकांना कठोर निवड प्रक्रिया मानके, विस्तृत प्रशिक्षणे आणि अचानक उद्भवणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठीच्या उपाययोजना व त्यांची तयारी या सर्व प्रक्रियेतून जावे लागते. भविष्यात स्पेस टुरिझम हा एक मोठा उद्योग ठरणार आहे, यात शंकाच नाही. कारण
हे विश्वची माझे घर असे म्हणत माणूस आता खरंच विश्वाच्या भ्रमंतीला निघाला आहे. The stars will never be owned by little minds. We must be big as space itself. The universe is a pretty big place.